नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या YouTube चॅनल मॅथ्स अकॅडमी बाय सुधीर मध्ये, जिथे तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळेल साध्या सोप्या सरळ मराठी भाषेमध्ये. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहे आणखी एक एक्झाम्पल पार्शियल डिफरन्शिएशनचं, जे बोर्ड एक्झाममध्ये 4 मार्क्ससाठी विचारलेलं आहे. सिंपल एक्झाम्पल आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आपले व्हिडिओ हे थोडे मोठे असतात कारण आपण एक्सप्लेनेशन प्रत्येक स्टेपचं देतो त्यामुळे. ठीक आहे, सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. सो बघा, आपल्याला एक फंक्शन दिलंय आणि त्याचा यूज करून आपल्याला हे 3 पार्शियल डेरिव्हेटिव्ह शोधायचे आहेत. ठीक आहे, मग बघूया आता हे पार्शियल डेरिव्हेटिव्ह कसे कॅल्क्युलेट करायचं. मग पहिल्या स्टेपला मी काय करतो, दिलेलं फंक्शन लिहून घेतो. सो आपल्याला फंक्शन दिलंय ज्याचं डिफरन्शिएशन करायचं आहे, ते आहे एफ ऑफ एक्स वाय इक्वल टू एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस 6xy. ठीक आहे, ओके. पहिला कोणतं डेरिव्हेटिव्ह शोधायचं आहे आपल्याला, बघा, डेल एफ बाय डेल एक्स. आता या डेल एफ बाय डेल एक्स याचा अर्थ काय असतो, दिलेलं फंक्शन एफ पार्शियली डिफरन्शिएट करा एक्स सोबत. ठीक आहे, करूया स्टेप. मग आपण डिफरन्शिएट गिवन फंक्शन एफ पार्शियली विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग ज्यावेळी पण आपण फंक्शन पार्शियली एक्स सोबत डिफरन्शिएट करणार आहे त्यावेळी ऑलवेज लक्षात ठेवायचं y च्या टर्म्स या काय असतात, कॉन्स्टंट असतात. कीपिंग y कॉन्स्टंट. फक्त आणि फक्त कुठल्या टर्म्सचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, x असणाऱ्या टर्म्सचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. ठीक आहे, मग आता आपण जर f पार्शियली x सोबत डिफरन्शिएट करत असू तर डेरिव्हेटिव्हचा ऑपरेटर कोण असणार. मग ज्यावेळी पण आपण एक्स पार्शियली डिफरन्शिएट करू त्यावेळी डेरिव्हेटिव्हचा ऑपरेटर हा काय असणार आहे, डेल बाय डेल एक्स. ओके, हे लक्षात ठेवा. हे केअरफुली लक्षात ठेवायच्या गोष्टी आहेत. जसं ऍडिशन साठी 2 टर्मचे ऍडिशन करायचे असतील तर ऑपरेटर कोण असतो, प्लस. तसं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं असेल पार्शियल तर ऑपरेटर काय आहे, डेल बाय डेल एक्स. एक्स. ओके, मग आता हा ऑपरेट करूया आपण दोन्ही साइड वरती. सो डेल बाय डेल एक्स, पहिला कोणाचं डेरिव्हेटिव्ह घेणार, लेफ्ट हँड साइड एफचं, इक्वल टू आता कोणाचं डेरिव्हेटिव्ह घेणार, राईट हँड साइड. काय राईट हँड साइड, एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस 6xy. ठीक आहे, ओके. मग आपण दोन्ही साइडला डेरिव्हेटिव्ह अप्लाय केलं. आता आपण डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करूया. सो देअरफॉर पहिला आपण कोणाचं डेरिव्हेटिव्ह घेणार, लेफ्ट हँड साइडचं. लेफ्ट हँड साइडला कोण आहे, एफ. मग एफ चं पार्शियल डेरिव्हेटिव्ह एक्स सोबत लिहायचा सिम्बॉल काय आहे, डेल एफ बाय डेल एक्स इक्वल टू. आता राईट हँड साइडचं आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. मग बघा, राईट हँड साइडच्या डेरिव्हेटिव्ह मध्ये हे ऑलवेज लक्षात ठेवायचं, सोडवत असताना पहिला आपण चेक करायचं कोणता रूल अप्लाय होतो का. मग बघा, जर या तुम्ही डेरिव्हेटिव्ह मध्ये बघितलं तर मला काय दिसतंय, 3 टर्मची ऍडिशन दिसते. मग ज्यावेळी पण डेरिव्हेटिव्ह मध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त फंक्शनची ऍडिशन येईल त्यावेळी आपण ते डेरिव्हेटिव्ह सोडवण्यासाठी कुठला रूल यूज करणार आहे, सम रूल यूज करणार आहे. हे लक्षात ठेवा. ज्यावेळी पण डेरिव्हेटिव्ह मध्ये 2 किंवा 2 पेक्षा जास्त फंक्शनची ऍडिशन येईल त्यावेळी आपण कुठला रूल यूज करणार आहे, सम रूल यूज करणार आहे. मग आता हा सम रूल काय असतो किंवा कधी यूज करायचा हे आपण बघितलं. आता तो काय असतो हे बघू. डेरिव्हेटिव्ह मध्ये 2 फंक्शनची ऍडिशन आली तर हा आपण अप्लाय करतो. आता कसा अप्लाय करायचा, त्या ऍडिशन मध्ये असणाऱ्या प्रत्येक टर्मचं डेरिव्हेटिव्ह सेपरेटली कॅल्क्युलेट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. म्हणजे काय लिहिणार, डेल बाय डेल एक्स ऑफ फर्स्ट टर्म दॅट इज यू प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म. सेकंड टर्म काय आहे ऍडिशन मधली, व्ही. ओके, सिंपल रूल आहे. जेवढ्या पण टर्म्स असतील ऍडिशन मध्ये त्या प्रत्येकाचं डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करा सेपरेटली. ओके, सो आता मग आपल्या डेरिव्हेटिव्ह मध्ये किती टर्म आहेत, 3 टर्म आहेत. सो तिन्हीचं डेरिव्हेटिव्ह मी सेपरेटली कॅल्क्युलेट करणार. सो पहिला डेल बाय डेल एक्स, कोणाचं डेरिव्हेटिव्ह घेणार पहिल्यांदा, एक्स क्यूबचं. ठीक आहे, सो केअरफुली लक्षात ठेवायचं.
हा फॉर्म्युला सिंपल फॉर्म्युला आहे, प्रत्येक टर्मचं डेरिव्हेटिव्ह सेपरेटली. देन प्लस, आता कोणाचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे बघा, वाय क्यूबचा, दुसऱ्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, पुढे जाऊया. प्लस, आता कोणाचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे, 6xy. ठीक आहे, सो सम रूल लक्षात आलं, प्रत्येक टर्मचं डेरिव्हेटिव्ह सेपरेटली कॅल्क्युलेट करायचं. ठीक आहे, लेफ्ट हँड साइड आता आपली काही बदलणार नाही, डेल एफ बाय डेल एक्स इज इक्वल्स टू. ठीक आहे, हा तर पहिला कोणाचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे बघा, डेल बाय डेल एक्स ऑफ एक्स क्यूब. मग आता एक्स क्यूब, वाय क्यूब आणि 6xy या तीन टर्म्स आहेत, या तिन्हीचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. पण आपल्याला माहिती आहे डेरिव्हेटिव्ह फक्त आणि फक्त कुठल्या टर्म्सचं घ्यायचं आहे, एक्स असणाऱ्या टर्म्सचं. मग बघा, आता पहिलं डेरिव्हेटिव्ह मला सोडवायचं आहे एक्स क्यूब. याच्यामध्ये एक्स मधली टर्म आहे का, आहे, कुठली आहे ती, एक्स क्यूब आहे, म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह मी घेणार. मग आता हे एक्स क्यूब म्हणजे कुठलं फंक्शन आहे, पॉवर फंक्शन आहे, आणि आपल्याला माहिती आहे पॉवर फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह आपण कसं घेतो किंवा कुठला फॉर्म्युला वापरतो. सो मी इथं लिहितोय बघा, पॉवर फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला जो तुम्ही स्टँडर्ड 12 मध्ये स्टडी केलेला आहे. ठीक आहे, आपण याला जरा वेगळा कलर देऊया सो आयडेंटिफाय होईल. सो कोणता फॉर्म्युला यूज करणार आहे आपण, डेल बाय डेल एक्स ऑफ पॉवर फंक्शन. पॉवर फंक्शन म्हणजे काय, एक्स रेज टू एन, याचा डेरिव्हेटिव्हचा फॉर्म्युला वापरायचा. काय असतो कोणाला आठवतो का, आठवत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये लिहा. काय असतं बघा, मी सांगतो तुम्हाला, एक्स रेज टू एन चं डेरिव्हेटिव्ह काय असतं. पॉवर फंक्शन आली तर काय करायचं, जी काही पॉवर आहे ती ऍज इट इज लिहायची. तर पॉवर काय, एन इनटू जो बेस असेल तो काय, बेस एक्स, आणि रेस टू काय करायचं, ती पॉवर, दिलेली पॉवर -1, सो एन -1. सो एवढा सिंपल रूल आहे. मग हे जर मी कम्पेअर केलं एक्स क्यूब आणि एक्स रेस टू एन, तर एन ची व्हॅल्यू मला काय मिळते, 3 मिळते. ठीक आहे, सो आपण पॉवर फंक्शनचा फॉर्म्युला यूज करूया एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह कॅल्क्युलेट करण्यासाठी. ठीक आहे, मग आता मला सांगा काय येणार, एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह या फॉर्म्युल्यानुसार जी काही पॉवर असेल ती पुढे घ्यायची, 3 इंटू बेस एक्स रेस टू काय लिहायचं, ती पॉवर -1. सो किती आहे पॉवर, 3 -1. मग आता आपल्याला माहिती आहे 3 - 1 म्हणजे किती असतात, 2 असतात. सो आपण डायरेक्टली लिहू. ओके, सो एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह काय आलं, 3x². पुढे प्लस, आता कोणाचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे, वाय क्यूबचं. मग आपण कुठल्या टर्म्सचं डेरिव्हेटिव्ह घेणार आहे, एक्स असणाऱ्या टर्म्सचं. मग यामध्ये एक्स असणारी टर्म आहे का, नाही. मग एक्स असणारी टर्म जर नसेल तर तो काय होतो, कॉन्स्टंट होतो, आणि प्युअर कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, ऑलवेज 0 असतं. ठीक आहे, डी बाय डी एक्स कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह ऑलवेज काय असतं, 0 असतं. ठीक आहे, प्लस आता तिसऱ्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. सो तिसऱ्या टर्म मध्ये पण चेक करा एक्स असणारी टर्म आहे का, येस आहे. काय आहे, एक्स असणारी टर्म, एक्स असणारी टर्म ही एक्सच आहे, दुसरी वेगळी अशी काही नाही, एक्सच आहे. त्याला मी हायलाइट केलं, म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह घेणार. पण एक्स सोडून अजून काहीतरी तिथं शिल्लक आहे, काय ते 6 आणि वाय. मग आपल्याला माहिती आहे एक्स सोडून जे काय असेल ते काय असणार आहे, कॉन्स्टंट. सो 6 आणि वाय हा कॉन्स्टंट आहे. मग आता या डेरिव्हेटिव्ह मध्ये आपल्याला काय करायचं आहे, तिसरा रूल यूज करायचा आहे, कॉन्स्टंटने फंक्शनला मल्टिप्लाय केल्यानंतर डेरिव्हेटिव्ह कसं घ्यायचं. मग काय असतो रूल, जर एखाद्या कॉन्स्टंटने फंक्शनला मल्टिप्लाय केलं असेल तर डेरिव्हेटिव्हचा रूल काय आहे, त्याला आपण कॉन्स्टंट मल्टिपल रूल असं सुद्धा म्हणतो. ओके, मी इथं लिहितो, युजिंग कॉन्स्टंट मल्टिपल रूल. कधी यूज करायचा, जर कॉन्स्टंटने फंक्शनला मल्टिप्लाय केला असेल तर. ठीक आहे, आता तो कसा यूज करायचा ते पण बघा व्यवस्थित. डेल बाय डेल एक्स ऑफ के हा कॉन्स्टंट घेतो मी, इनटू फंक्शन यू घेतो. ठीक आहे, मग काय करायचं, जर कॉन्स्टंटने फंक्शनला मल्टिप्लाय केला असेल तर काय करायचं आहे, जो काही कॉन्स्टंट आहे तो डेरिव्हेटिव्हच्या बाहेर लिहायचा.
ठीक आहे, आणि डेरिव्हेटिव्ह घ्यायचं फंक्शनचं. मग फंक्शन कुठलं आहे, यू. एवढा सिंपल रूल आहे. ठीक आहे, सो अप्लाय करूया. आता आपल्या या केसमध्ये कॉन्स्टंट कोण आहे, एक्स सोडून जे काही राहील ते कॉन्स्टंट. काय आहे, 6y. डेरिव्हेटिव्हच्या बाहेर इनटू डेरिव्हेटिव्ह. कोणाचं डेरिव्हेटिव्ह घेणार, फंक्शनचं. कुठलं आहे फंक्शन आता, एक्स. ठीक आहे, सो कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर आणि डेरिव्हेटिव्ह एक्स मधल्या फंक्शनचं. एक्स मधलं फंक्शन काय आहे, एक्सच आहे. ठीक आहे, लक्षात आलं कॉन्स्टंट मल्टिपल रूल. ओके, नेक्स्ट स्टेप कंप्लीट करूया. del f बाय del x इज इक्वल्स टू 3 इंटू एक्स स्क्वेअर म्हणजे 3x स्क्वेअर प्लस 0 नाही लिहिलं तरी चालेल, प्लस 6y आहे तसा, आणि इंटू एक्सचं डेरिव्हेटिव्ह एक्स सोबत. हे ऑलवेज काय असतं, 1 असतं. ठीक आहे, मग सिम्प्लिफाय केल्यावरती मला रिक्वायर्ड डेरिव्हेटिव्ह मिळेल. बघा काय तर ते, सो del f बाय del x इज इक्वल्स टू 3x स्क्वेअर प्लस 6y इंटू 1 म्हणजे काय, 6y. सो आपलं फर्स्ट पार्शियल डेरिव्हेटिव्ह मला मिळालेलं आहे del f बाय del x इज इक्वल्स टू 3x स्क्वेअर प्लस 6y. ठीक आहे, याला मी इक्वेशन नंबर 1 अज्युम करतो. ठीक आहे, लक्षात आलं ना. del f बाय del x कसा शोधायचा, f चं पार्शियल डेरिव्हेटिव्ह घ्यायचं x सोबत, आणि y च्या टर्म काय करायच्या, कन्सिडर कॉन्स्टंट कन्सिडर करायच्या. ठीक आहे, आता नेक्स्ट डेरिव्हेटिव्ह आपण ऑब्टेन करूया. नेक्स्ट डेरिव्हेटिव्ह काय आहे बघा, del f बाय del y. मग आता याचं मिनिंग काय, f आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे, डिफरन्शिएट f पार्शली विथ रिस्पेक्ट टू y. आता जर आपण y सोबत पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेत असेल तर या केसमध्ये कुठल्या टर्म्स कॉन्स्टंट असणार आहेत, एक्सच्या टर्म कॉन्स्टंट असणार. फक्त आणि फक्त y च्या टर्म्सचं डेरिव्हेटिव्ह द्यायचं. सो हा डिफरन्स लक्षात ठेवा पार्शियल डेरिव्हेटिव्ह मध्ये. ज्या व्हेरिएबल सोबत आपण डेरिव्हेटिव्ह घेणार आहे त्याच टर्म्सचं डिफरन्सिएशन घ्यायचं, बाकीच्या टर्म्स कॉन्स्टंट कन्सिडर करायच्या. ठीक आहे, ओके, मग घेऊया आता डेरिव्हेटिव्हचा ऑपरेटर. आता या केसमध्ये काय येणार, del बाय del y. ठीक आहे, सो del बाय del y हा आपला ऑपरेटर असणार. मग पहिला del बाय del y, कोणाचं डेरिव्हेटिव्ह घेणार, लेफ्ट हँड साइड f चं, इक्वल टू, आता कोणाचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, राईट हँड साइडचं. सो del बाय del y ऑफ राईट हँड साइड. काय आहे राईट हँड साइड, एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस 6xy. ठीक आहे, घेऊया मग आता डेरिव्हेटिव्ह. सो del बाय del y ऑफ f म्हणजे f चं पार्शियल डेरिव्हेटिव्ह y सोबत कुठल्या सिम्बॉलने डिनोट करतो, del f बाय del y ने. ओके, इक्वल टू, आता राईट हँड साइडच्या डेरिव्हेटिव्ह मध्ये ऑलवेज चेक करायचं रूल कुठला अप्लाय होतो. मग बघा राईट हँड साइडच्या डेरिव्हेटिव्ह मध्ये परत काय दिसतंय, 2 किंवा 2 पेक्षा जास्त फंक्शनची ऍडिशन आहे. मग आता इथंच आपण लिहिलंय बघा सम रूल, जर 2 किंवा 2 पेक्षा जास्त फंक्शनची ऍडिशन आली तर आपण काय करतो, प्रत्येक फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह सेपरेटली कॅल्क्युलेट करतो. म्हणजे काय करणार आता इथं आपण del बाय del y ऑफ, पहिला कोणाचं डेरिव्हेटिव्ह घेणार, एक्स क्यूबचं. ओके, देन प्लस del बाय del y, कोणाचं डेरिव्हेटिव्ह घेणार, y क्यूबचं. प्रत्येक टर्मचं डेरिव्हेटिव्ह सेपरेटली कॅल्क्युलेट करायचं. परत प्लस del बाय del y ऑफ, कोणाचं डेरिव्हेटिव्ह घेणार, 6xy चं. ठीक आहे, ओके, तर नेक्स्ट स्टेप डेरिव्हेटिव्ह घ्यायचे. मग आपण डेरिव्हेटिव्ह कुठल्या टर्म्सचे घेणार आहे, y च्या टर्म्सचे डेरिव्हेटिव्ह घेणार, आणि जर y नसेल तर ती टर्म काय होणार, कॉन्स्टंट होणार. ठीक आहे, मग चेक करूया आपण. पहिली टर्म बघा एक्स क्यूब, मग याच्यामध्ये y ची टर्म आहे का, नाही. मग y ची टर्म नसेल तर तो काय होतो, कॉन्स्टंट होतो, आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह हे ऑलवेज काय असतं, 0 असतं. प्लस
दुसऱ्या डेरिव्हेटिव्ह मध्ये बघा y ची टर्म आहे का, आहे. कुठली आहे ती, y क्यूब आहे, म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायला लागेल. मग y क्यूबचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं असेल तर कुठला फॉर्म्युला यूज करणार मी, पॉवर फंक्शनचा. इथं लिहिलंय बघा काय आहे पॉवर फंक्शनचा फॉर्म्युला, ती पॉवर ॲज इट इज इंटू बेस आणि रेस टू पॉवर -1. हा, मग y क्यूबचं डेरिव्हेटिव्ह काय ना, 3 पॉवर ॲज इट इज इंटू बेस, काय आहे बेस y, आणि रेस टू काय लिहितो आपण, ती पॉवर -1. सो पॉवर आहे 3, त्यातून 1 वजा केलं तर काय ना 2. सो y क्यूबचं डेरिव्हेटिव्ह काय आलं, 3y² प्लस. ओके, आता शेवटच्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे. चेक करा शेवटच्या टर्म मध्ये y ची टर्म आहे का. येस, डेफिनेटली आहे. कुठली आहे y ची टर्म, yच आहे. मग आपल्याला माहिती आहे y ची टर्म आली तर आपण त्याचं डेरिव्हेटिव्ह घेणार. पण आता याचं डेरिव्हेटिव्ह डायरेक्टली नाही घेणार, तर आपल्याला रूल वापरायला पाहिजे. कारण तिथं y सोडून अजून बाकीच्या टर्म्स आहेत. कुठल्या आहेत त्या, 6x. मग y सोडून ज्या काही टर्म्स असणार आहेत त्या काय असणार आहेत, कॉन्स्टंट असणार आहेत. म्हणजे हे जर डेरिव्हेटिव्ह मला सोडवायचं असेल तर काय करायला पाहिजे, कुठला रूल वापरायला पाहिजे, कॉन्स्टंटने फंक्शनला मल्टिप्लाय केल्यानंतरचा रूल. मग आपल्याजवळ इथे आहे बघा, जर कॉन्स्टंटने फंक्शनला मल्टिप्लाय केला असेल तर आपण काय करतो, कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर लिहितो आणि जे काही फंक्शन आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतो. मग आता या केसमध्ये कॉन्स्टंट कोण आहे, y सोडून राहिलेल्या टर्म कोण आहेत, 6x. सो ती कुठे लिहिणार, डेरिव्हेटिव्हच्या बाहेर. ओके, सो 6x डेरिव्हेटिव्हच्या बाहेर इनटू कोणाचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, इनटू डेरिव्हेटिव्ह कोणाचं घ्यायचं, y च्या टर्मचं. मग y ची टर्म कुठली आहे, yच आहे. ठीक आहे, सो कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्हच्या बाहेर आणि डेरिव्हेटिव्ह फंक्शनचं, फंक्शन आहे y. ठीक आहे, ओके, सोडूया पुढे आता. सो डेल एफ बाय डेल वाय इज इक्वल्स टू 0 नाही लिहिलं तर चालेल, 3y² ॲज इट इज, पुढे प्लस 6x ॲज इट इज, इंटू कोणाचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आहे, yचं डेरिव्हेटिव्ह. y सोबत काय असतं, 1 असतं. ठीक आहे, सो आपल्याला डेल एफ बाय डेल वाय मिळालेला आहे. काय मिळाला, 3y² प्लस 6 इंटू 1 म्हणजे काय, 6x. ठीक आहे, सो हे झालं डेल एफ बाय डेल वाय, हे पार्शियल डेरिव्हेटिव्ह. लक्षात आलं ना सगळ्यांच्या, लक्षात आलं असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. सो याला मी इक्वेशन नंबर 2 एज्युम करतो. ठीक आहे, आता आपल्याला लास्ट डेरिव्हेटिव्ह सोडवायचं आहे. काय कॅल्क्युलेट करायचं आहे बघा, सिम्बॉल महत्वाचा आहे. डेल स्क्वेअर एफ बाय डेल वाय डेल एक्स, याचा अर्थ काय, एफ चं दोनदा डेरिव्हेटिव्ह घ्या. पहिला कोणासोबत, एक्स सोबत, नंतर कोणासोबत, वाय सोबत. मग आता जर एफ चं मी पहिला डेरिव्हेटिव्ह घेतलं, पार्शियल डेरिव्हेटिव्ह एक्स सोबत, तर मला काय मिळतं, एफ चं जर मी पार्शियल डेरिव्हेटिव्ह एक्स सोबत घेतलं तर मला काय मिळतं, डेल एफ बाय डेल एक्स, जे आपण ऑलरेडी सोडवलेलं आहे. सो परत सोडवायची गरज नाही. ठीक आहे, नंतर काय करायचं बघा, जो काही डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर आलाय, काय आला, डेल एफ बाय डेल एक्स, तो नंतर दुसऱ्यांदा डिफरन्शिएट करायचा कोणासोबत, आतमधला जो व्हेरिएबल आहे त्याच्यासोबत, म्हणजे कोणासोबत, y सोबत. सो आता डेल स्क्वेअर एफ बाय डेल वाय डेल एक्स कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपल्याला काय करायचं आहे, डेल एफ बाय डेल एक्स कोणासोबत डिफरन्शिएट करायचं आहे, y सोबत. ओके, सो आपण त्याला ऑलरेडी इक्वेशन नंबर 1 म्हटलेलं आहे. ओके, सो बघा मग डिफरन्शिएट कोण, इक्वेशन 1 पार्शियली विथ रिस्पेक्ट टू विच व्हेरिएबल, आतमध्ये जो आहे त्याच्यासोबत, y सोबत. मग जर y सोबत पार्शियल डेरिव्हेटिव्ह घेत असेल तर y च्याच टर्म्सचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. मग राहिलेल्या टर्म्स म्हणजे x च्या टर्म या काय असणार आहेत, कॉन्स्टंट असणार. ओके, केअरफुली लक्षात ठेवा. ओके, सो डिफरन्शिएट 1 पार्शियली विथ रिस्पेक्ट टू y कीपिंग x कॉन्स्टंट. सिम्बॉल व्यवस्थित लक्षात घ्या, डेल स्क्वेअर एफ बाय डेल वाय डेल एक्स, एफ चं डेरिव्हेटिव्ह एक्स सोबत घेतलं की काय मिळतं, डेल एफ बाय डेल एक्स. नंतर काय करायचं,
जो डेल एफ बाय डेल एक्स आला त्याचं डेरिव्हेटिव्ह वाय सोबत घ्यायचं, म्हणजे काय मिळणार डेल स्क्वेअर एफ बाय डेल वाय डेल एक्स. सो आता या केसमध्ये आपला डिफरन्सिएशनचा ऑपरेटर आहे डेल बाय डेल वाय, कारण आपण वाय सोबत डिफरन्सिएशन घ्यायला लागलोय. आता आपला डिफरन्सिएशनचा ऑपरेटर आहे डेल बाय डेल वाय. पहिला आता कोणाचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं, डेल बाय डेल वाय ऑफ डेल एफ बाय डेल एक्स. इक्वेशन 1 चं आपण डिफरन्सिएशन घ्यायला लागलोय वाय सोबत. सो पहिला लेफ्ट हँड साइडचं डेरिव्हेटिव्ह, सो डेल बाय डेल वाय ऑफ डेल एफ बाय डेल एक्स इक्वल टू नंतर डेल बाय डेल वाय ऑफ राइट हँड साइड. काय आहे राइट हँड साइड, 3x² प्लस 6y. ओके, घेऊया मग आता हे डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, पहिला लेफ्ट हँड साइडचं डेरिव्हेटिव्ह घेतो मी. डेल एफ बाय डेल एक्सचं पार्शियल डेरिव्हेटिव्ह वाय सोबत कसं लिहिलं जातं, त्याचा सिम्बॉल काय आहे, डेल स्क्वेअर एफ बाय डेल वाय डेल एक्स. ठीक आहे, केअरफुली लिहूया आपण सिम्बॉल. सो डेल एफ बाय डेल एक्सचं पार्शियल डेरिव्हेटिव्ह वाय सोबत कसं लिहायचं, डेल स्क्वेअर एफ बाय डेल वाय डेल एक्स. ओके, इक्वल टू. आता राइट हँड साइडला काय दिसतंय बघा, परत डेरिव्हेटिव्ह मध्ये दोन टर्मची ऍडिशन आहे, दोन फंक्शनची ऍडिशन आहे. मग आपल्याकडे सम रूल आहे. काय सांगतोय सम रूल, जर दोन किंवा दोन पेक्षा जास्त फंक्शनची ऍडिशन आली डेरिव्हेटिव्ह मध्ये तर काय करा, प्रत्येक टर्मचं डेरिव्हेटिव्ह सेपरेटली कॅल्क्युलेट करा. ठीक आहे, सो पहिला डेरिव्हेटिव्ह डेल बाय डेल वाय, कोणाचं डेरिव्हेटिव्ह घेणार, 3x²चं. ठीक आहे, प्लस नंतर कोणाचं डेरिव्हेटिव्ह घेणार, डेल बाय डेल वाय दुसऱ्या टर्मचं. काय दुसरी टर्म ऍडिशन मधली 6y. ठीक आहे, ओके, सम रूल अप्लाय केला, प्रत्येक टर्मचं डेरिव्हेटिव्ह सेपरेटली कॅल्क्युलेट केलं. ओके, आता नेक्स्ट आहे डेरिव्हेटिव्ह घेऊया. सो पहिला बघा डेरिव्हेटिव्ह कोणाचं घ्यायचं आहे, 3x²चं. ठीक आहे, पण आपण डिफरन्सिएशन कोणासोबत घ्यायला लागलोय, वाय सोबत, म्हणजे फक्त आणि फक्त वायच्या टर्म असणारच आपण डिफरन्शिएट करणार. सो बघा या 3x² मध्ये वाय असणारी टर्म आहे का, नाहीये, म्हणजे हा काय झाला, प्युअर कॉन्स्टंट झाला. आणि कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एनी व्हेरिएबल हे ऑलवेज काय असतं, 0. प्लस आता दुसऱ्या टर्मचं डेरिव्हेटिव्ह घेऊया. चेक करा दुसऱ्या टर्म मध्ये वाय असणारी टर्म आहे का, आहे. कुठली आहे ती, 6y, म्हणजे याचं डिफरन्सिएशन घेणार. मग आपण फॉर्म्युला वापरूया डेरिव्हेटिव्हचा. डेरिव्हेटिव्ह ऑफ ky काय असतं, k असतं. मग 6y डेरिव्हेटिव्ह y सोबत काय येणार, 6. ठीक आहे, फॉर्म्युला लक्षात आले ना, ky डेरिव्हेटिव्ह काय असतं, k असतं. सो 6y डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y काय येणार, 6 येणार. ठीक आहे, एक लास्ट स्टेप आपण आता करूया ऍडिशन. 0 प्लस 6 म्हणजे किती आलं, 6. सो डेल स्क्वेअर एफ बाय डेल वाय डेल एक्स हे पार्शियल डेरिव्हेटिव्ह, हे सेकंड ऑर्डर पार्शियल डेरिव्हेटिव्हचा आन्सर काय आलं, 6. ओके, सिम्बॉल व्यवस्थित लक्षात आलंय ना. डेल स्क्वेअर एफ बाय डेल वाय डेल एक्स म्हणजे काय, एफचं डेरिव्हेटिव्ह एक्स सोबत पहिला कॅल्क्युलेट करायचं, काय मिळतं, डेल एफ बाय डेल एक्स. नंतर काय करायचं, डेल एफ बाय डेल एक्सचं डेरिव्हेटिव्ह, डेल एफ बाय डेल एक्सचं डेरिव्हेटिव्ह कोणासोबत घ्यायचं, वाय सोबत. तुम्हाला रिक्वायर्ड डेल स्क्वेअर एफ बाय डेल वाय डेल एक्सचं पार्शियल डेरिव्हेटिव्ह मिळेल. सो आय थिंक विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हे एक्झाम्पल व्यवस्थित लक्षात आलं असेल. 4 मार्क्ससाठी हे बोर्ड एक्झाम मध्ये विचारलेलं एक्झाम्पल आहे. सो माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या YouTube चॅनल मॅथ्स अकॅडमी बाय सुधीरला. धन्यवाद.